भाऊ, तालुक्यासाठी काही मोठे प्रोजेक्ट्स तुम्ही भविष्यात आखणार आहात का, किंवा आखले आहेत जे की तुम्ही निवडणुकीनंतर ते अंमलात आणणार आहात आणि त्याचा फायदा नागरिकांना मोठ्या प्रमाणात होईल? नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मुळशी तालुक्याच्या बाबतीत माझं एक धोरण राहणार आहे की मुळशीमध्ये मी विकतोय काय तर पर्यटन. बरोबर. त्याच्यासाठी तर मी मागं म्हटल्याप्रमाणे आपल्याला टायगर पॉइंटला जसं स्काय वॉक केलेलं आहे, हो. हा एक स्काय वॉक मला तिथं बनवायचा आहे. बरोबर. अतिशय कॉस्टली प्रोजेक्ट आहे, बरं. पण ते माझं विजन आहे बरं. मुळशीसाठी. आणि मुळशीमध्ये तुम्ही बघितलं तर जागतिक वर्ल्ड हेरिटेज म्हणून मुळशीचं कामिनी गार्डन हा परिसर सगळा डिक्लेअर केलेला आहे. बरोबर. मग याकरता इथं जे काही दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत, हो. याकरता मला तिथं जागतिक स्तरावरचं हे जे आयुर्वेदिक संशोधन केंद्र आहे, हो. हे उभारायचं आहे की जेणेकरून माझ्या तिथं असणाऱ्या लोकांना ते शेतीच्या माध्यमातून असेल किंवा तिथं रोजगाराच्या माध्यमातून असेल, आणि ह्या दुर्मिळ वनस्पतीचा फायदा अनेक रुग्णांना होईल, याकरता मला ते जागतिक स्तरावरचं आयुर्वेदिक रिसर्च सेंटर मला तिथं हे करायचं आहे. क्या बात. त्याचबरोबर माझी असणारी हिंजवडी मान IT पार्क असेल, हो. माझी असणारी पिरंगुट MIDC असेल, इथं जास्तीत जास्त माझा मुळशीकर कसा काम करेल याकरता मला शिक्षणाचा दर्जा सुधारवला पाहिजे. जास्तीत जास्त पर्यटक इथं येतील, त्याचबरोबर माझी मुलं जास्तीत जास्त सुशिक्षित होऊन IT मध्ये कसे काम करतील, इंडस्ट्रीमध्ये कसे काम करतील, याकरता माझ्यासारखा कार्यकर्ता येणाऱ्या काळामध्ये सातत्याने काम करणार आहे. मागं सुद्धा मी या निमित्ताने रोजगार मेळावे असतील, हो. अगदी MPSC UPSCचे एक्झामचे मार्गदर्शन शिबिर असतील, बरं. त्याचबरोबर बरेचसे म्हणजे आरोग्य शिबिर असतील. त्या आरोग्य शिबिरामध्ये नेत्र शिबिर भरवलेली आहेत मी, अच्छा. दंत शिबिरं भरवलेली आहेत, बरं. ऑर्थोपेडिक्सची शिबिरं भरवलेली आहेत. तर माझ्यासारखा कार्यकर्ता हा संघर्षातून चळवळीच्या ह्याच्यातून आलेला आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये माझ्या मुळशीकरांना जो काही पुढचा प्रवास आहे तो किती सुखदायी असेल याकरता मी सातत्याने प्रयत्नशील राहणार.